प्रभूची स्तुती असो. प्रार्थना काय करते प्रियांनो? 7 गोष्टी मी तुम्हाला पटकन सांगतो. किती गोष्टी? सगळ्यात पहिली गोष्ट, तुम्ही प्रार्थना करायला सुरुवात केली त्याच क्षणी पवित्र आत्मा तुमच्यावरती येतो. कोणी आमेन म्हणणार आहे? कारण आपल्याला माहीत नाही प्रार्थना कशी करायची. आम्हाला आमच्याच मनाने प्रार्थना करायला लावली तर आम्ही काही मागू शकतो, परंतु पवित्र आत्म्याला माहीत आहे की तुम्ही देवाकडे काय मागितलं पाहिजे. कधी कधी काय होतं की माझ्या 2 लहान मुली आहेत आणि कधी घरी जाताना मी त्यांच्यासाठी काहीतरी खाऊ घेऊन जातो. समजा चॉकलेट घेऊन गेलो, माझ्या खिशात चॉकलेट आहे, 2 चॉकलेट घेतले आणि त्या मुलींना घरी गेल्यानंतर मी देणार. ज्या वेळेस लेकरं जवळ येतात, डॅडी माझ्यासाठी काय आणलं, मला चॉकलेट पाहिजे, मी काय आणलंय आणि त्यांनी काय मागितलंय. आता त्यांनी गुलाबजाम मागितलं तर माझ्या प्लॅनिंगमध्ये काय आहे? चॉकलेट. त्यांनी काय मागितलंय? देवाच्या प्रिय लोकांनो, त्यावेळेस बापाला खरा आनंद होतो. मी जे आणलंय तेच माझ्या लेकरांनी मागितलं आणि ते देण्यासाठी मला आनंद वाटेल. आमेन. लहान मुलगा तुम्हाला गाडीची चावी मागतोय, 10च वर्षाचा आहे आणि तू गाडीची चावी मागतोय, कुठं जाऊन धडकला तर है की नाही? म्हणजे काहीतरी बापाच्या योजनेमध्ये आम्हाला योग्य मागणं खूप वेळा कळत नाही. योग्य आम्हाला मागण्यासाठी पवित्र आत्मा आम्हाला मदत करतो. देवाच्या मनात काय आहे हे पवित्र आत्म्याला माहीत आहे आणि पवित्र आत्मा तुम्हाला प्रकट करतो की तू हे पित्याकडे माग. तुम्ही जेव्हा तेच मागता ते तुम्हाला तात्काळ प्राप्त होतं. आमेन. एकाने प्रार्थना केली, हे देवा, पूर्ण आमच्या मुंबईतले दुष्ट आत्मे मी हाकलून देतो. कुठं पाठवतो? दिल्लीला. मुंबईचे दुष्ट आत्मे अख्ख्या हाकलून देतो. कुठं पाठवतो? काय त्या प्रार्थनेला तथ्य असलं पाहिजे. तुम्ही काय प्रार्थना करता हे तुम्हाला जर समजत नसेल तर तुम्ही पवित्र आत्म्याला विचारलं पाहिजे आणि पवित्र आत्मा तुम्हाला बरोबर सांगणार, या गोष्टीसाठी प्रार्थना कर. आणि तुमच्याकडून ती प्रार्थना होते आणि तुम्हाला सगळ्या गोष्टी बदललेल्या दिसतात. प्रभूचं गौरव होतं. तर पहिली महत्त्वाची गोष्ट, तुम्ही ज्या वेळेस प्रार्थना करता त्यावेळेस प्रभूचा आत्मा, तो पवित्र आत्मा उतरून येतो. दुसरी गोष्ट, खूप लोक भर देतात, दशमांश देवाला दिला पाहिजे. चांगली गोष्ट आहे, द्याच. देवाचं देवाला द्या, चांगली गोष्ट आहे. देवाच्या राज्यात मदत करा, चांगली गोष्ट आहे. पण फक्त त्याच्यावरच शांत बसू नका. काही लोकांना पैसे देवाला दिले म्हणजे ते काही पण करायला मोकळे असं त्यांना वाटतं. ऐकलं का तुम्ही? हालेलुया. पैशामुळे वचन बदललं जाणार नाही. फक्त तुमचा पैसा नकोय देवाला, तुमचा वेळ पण परमेश्वराला पाहिजे. आपल्या वेळेला पण प्रभूसाठी समर्पित करा. खूप लोक प्रार्थनेसाठी वेळ नाही, प्रार्थनेसाठी टाईम नाही. देवाच्या प्रिय लोकांनो, एक टाईम असा येतो का मग माणसाकडे खूप वेळ असतो. हालेलुया. सगळ्यांना नाही समजणार. योनाला वेळ नव्हता, माशाच्या पोटात 3 दिवस 3 रात्र फास्टिंग प्रेयर, उपास, प्रार्थना, देवाच्या सानिध्यात रात्रंदिवस, नाईट प्रेयर, डे प्रेयर, सगळ्या प्रेयर, कॉन्फरन्स, सगळं जागृती सभा माशाच्या पोटात. सुधारलं तर चांगलं आहे आणि जर नाही ऐकलं देवाचं मग अशा अडचणी येतात. देवाच्या प्रिय लोकांनो, पहिली गोष्ट, प्रार्थनेमध्ये पवित्र आत्मा येतो आमच्या चांगल्यासाठी. दुसरी गोष्ट, प्रार्थना केल्याने आमचं देवाबरोबरचं नातं घट्ट होतं. काय होतं? देवाबरोबरचं नातं घट्ट होतं. अगदी आपण स्ट्रॉंग होतो. काही लोक भूत काढायला सुरुवात करतात सकाळी 10 वाजता आणि सुरुवातीला विचारलं ना कसं काय, जाईल का? संध्याकाळी 5 पर्यंत जाईल नक्की. म्हणजे त्यांना गॅरंटी या भूताला दिवसभर काढावं लागेल. येशू ख्रिस्ताने कधी दिवसभर प्रार्थना केली? तो एका वाक्यात दुष्टात्म्यांना धमकवत होता. हालेलुया. तुम्हाला जर ते सामर्थ्य पाहिजे तर सगळ्यात पहिली गोष्ट, प्रार्थना जीवनात प्रबळ झालं पाहिजे. देवाबरोबरचं नातं आम्हाला घट्ट केलं पाहिजे. किती लोक आमेन म्हणतील? काही लोक लोकांमध्ये आल्यावर लांबलचक प्रार्थना करतात आणि एकट्यामध्ये, हे देवा जेवण आशीर्वादित कर, आमेन. आणि म्हटलं का त्यांना एवढीशी का प्रार्थना केली, ते म्हणतात जेवणगार होईल. ऐकलं का तुम्ही? प्रार्थना घरी गेल्यावर फक्त जेवणासाठी, एका वाक्यात प्रार्थना. लोकांपुढं आलं की लांबलचक प्रार्थना. फार सगळे लोक कंटाळून गेले पाहिजेत, है ना? मोठ्या प्रार्थना नाही. तुम्ही लोकांमध्ये जाता, तिथं किती मोठी प्रार्थना करा, पण तुमची वैयक्तिक प्रार्थना त्याच्यापेक्षा मोठी असली पाहिजे. हालेलुया.
जास्त वेळ तुम्हाला प्रार्थनेमध्ये घालवता आला पाहिजे. त्याच्यानेच तुमचं आणि देवाचं नातं पक्क होणार आहे. प्रार्थनेमध्ये अधिकाधिक स्वतःचा वेळ गेला पाहिजे. पहिली गोष्ट, प्रार्थनेने पवित्र आत्मा येणार. दुसरी गोष्ट, प्रार्थनेच्या द्वारे देवाबरोबरचं नातं घट्ट होणार. तिसरी गोष्ट, प्रार्थना ऐकण्यात येते आणि तुमच्या गरजा पूर्ण केल्या जातात. आमीन. प्रार्थनेत तुम्ही जे काही देवाकडे मागाल त्या प्रत्येक गोष्टींची गरज स्वर्गातून पूर्ण केली जाईल. हालेलुया. तुम्ही प्रार्थना कराल, परिस्थिती बदलून जाईल. प्रार्थनेने सगळ्या परिस्थितीला बदलता येतं. तुमची प्रार्थना तुमच्या गरजा, इच्छा, अपेक्षा पूर्ण करणारी आहे. आणि म्हणून प्रार्थनेत पवित्र आत्मा येतो. प्रार्थनेत देवाबरोबरचे संबंध घट्ट होतात. प्रार्थनेच्या द्वारे आमच्या सगळ्या गरजा येशूच्या नावात पूर्ण केल्या जातात. प्रार्थनेच्या द्वारे चौथी गोष्ट, चिन्ह चमत्कार घडतात. प्रार्थनेने काय घडतात? मोठ्याने बोला. प्रार्थनेने चिन्ह चमत्कार घडतात. चिन्ह चमत्कार याचा अर्थ काय? देवाच्या प्रिय लोकांनो, कुठलंही काम असेल ना तर त्याच्यात देवाचा हस्तक्षेप पाहिजे. देवाचा हस्तक्षेप नसला तर त्या सेवेला काय अर्थ नाही. तुम्हाला कुठंतरी दिसलं पाहिजे की परमेश्वर तुमच्या बरोबर आहे. तुम्हाला दिसलं पाहिजे की परमेश्वर तुमच्यासाठी काहीतरी विशेष काम करत आहे. देव चमत्कारिक रीतीनं काम करणारा परमेश्वर आहे. जिथं तुम्ही त्याच्या नावाने उभे राहता तो तुम्हाला हस्तक्षेप करतो, तो तुमची मदत करतो, तो तुम्हाला सहाय्य करतो. त्याची कृपा महान रीतीनं तुमच्या जीवनावरती घडत राहते. तुमची प्रार्थना चिन्ह चमत्कार घडवून आणते. तुमच्या प्रार्थनेमध्ये सामर्थ्य आहे. अलौकिक गोष्टी, कठीण गोष्टी परमेश्वर सोप्या करून टाकतो. आमेन. साध्या गोष्टी देवाकडे मागू नका. मागायच्या तर सामर्थ्याच्या गोष्टी मागा. तुम्हाला जाणवतं की तुमचा प्रभू तुमच्या बरोबर आहे. पाचवी गोष्ट, देवाची इच्छा कळते. देवाची इच्छा कळते. देवाच्या मनात काय प्रार्थनेने कळतं. जेव्हा तुम्ही प्रार्थनेत देवाबरोबर एकाग्र होता तुम्हाला समजतं की देवाच्या मनात काय चाललेलं आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, योहान एक असा व्यक्ती होता, प्रभूच्या खूप जवळ होता. आम्ही नवीन देवामध्ये येतो, देवाचा आवाज आम्हाला मोठ्याने ऐकू येतं असं वाटतं. नंतर देवाचा आवाज कमी होतो. नंतर देवाचा आवाज कमी होतो. याच्यासाठी कमी नाही होत की तो तुमच्यावरचं प्रेम कमी करतो. काय होतं, ह्या स्पीकरमधून इथून समजा देव माझ्याशी बोलत आहे आणि मला इथं आवाज येतोय. नंतर आवाज कमी झाला तर मला काय करावं लागेल? रडत नाही बसायचं. माझ्याशी आवाज कमी झालाय देवाचा, मला अजून देवाच्या जवळ जावं लागेल. किती लोक आमेन म्हणतील? तो अजून आवाज कमी करेल, मला अजून देवाजवळ जावं लागेल. आणि असं करता 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 तुमचा कान देवाच्या हृदयावर लागेल. किती लोक आमेन म्हणतील? देवाच्या मनात काय चाललंय ते तुम्हाला कळेल आणि मग तुम्हाला समजेल की परमेश्वराची काय योजना आहे. तुम्ही कधीच निराश होणार नाही जर तुम्हाला देवाची योजना कळाली. आमेन म्हणणार का? तुम्ही कधीच हताश होणार नाही तुम्हाला जर देवाची योजना कळाली. या ठिकाणी देवाची इच्छा समजते, योग्य जीवनाला दिशा मिळते. सहावी गोष्ट, सैतानाच्या प्रत्येक डावपेचा पुढे तुम्ही टिकाव धरता आणि त्याला जर उपासाची तुम्ही जोड दिली, वाह वाह वाह, तुमचं जीवन आशीर्वादित, सगळे दुरात्मे पळून जातील. किती लोक आमेन म्हणतील? हां, प्रार्थनेने सर्व दुरात्मे पळून जातील. आमेन. उपास आणि प्रार्थना. बरेच लोक उपास नाही करत पण उपास केले पाहिजेत. आमेन. उपासाने तुमचं जीवन प्रबळ होतं. काही लोक उपास करतात आणि एवढी ढीग भरून साबुदाण्याची खिचडी खातात. इतके फळं खातील, इतके फळं खातील, असं वाटतं हा उपास आहे का काही चेष्टा केली आहे. काही लोक उपासात थोडं जास्त खातात, त्याला उपास म्हणत नाही. उपास म्हणजे काय? उपास म्हणजे देवाच्या प्रिय लोकांनो, तुम्ही ते अन्न वर्ज करता. उपासाला हे चालतं, उपासाला ते चालतं, हे सगळं म्हणणं सोडून द्या. उपासाला काहीच चालत नाही. काही उपास असतील ते निर्जल उपास असतील, पाण्याचा घोट सुद्धा घ्यायचा नाही. काही उपास असतील त्याच्यात तुम्ही फक्त पाणी पिताय. काही उपास असे असतील त्याच्यात तुम्ही फक्त पाणी, चहा, लिक्विड तुम्ही घेताय फक्त. तुमचा उपास कसा आहे? समर्पणाचा असला पाहिजे.
उपास करतोय जगाला दाखवण्यासाठी, पण उपासात प्रार्थनाच नाही केली, काय उपयोग आहे? उपास केला, रागराग करतो, चिडचिड करतो, तुझा सकाळीच उपास सुटला. ज्या क्षणी मुखातून एखादा चुकीचा शब्द निघाला, तुमचा उपास सुटलेला आहे. त्या उपासाला काहीच अर्थ नाही. जेव्हा उपास करता त्यावेळेस म्लानमुख होऊ नका, बायबल सांगते. याचा अर्थ तोंड उतरून ठेवू नका. अख्खा समाज त्याला विचारतो, काय रे चेहरा उतरलाय, काय झालं? उपास आहे का? 40 दिवस. मध्यंतरी बदलापूर म्हणून एक ठिकाणी एकाचा फोन आला, पास्टर प्रार्थना करा. म्हटलं काय झालं? ते काय झालं, मी 7 दिवस उपासात आहे, काहीच घेत नाही, आणि मला एवढा विकनेस आलाय, मला या लोकांनी उचलून हॉस्पिटलला आणले, सलाईन लावलं. अरे तू सलाईन घ्यायला तयार आहे, तू खायला तयार नाही. कुणी सांगितलं असे उपास करायला? हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, असे उपास काहीच कामाचे नाही आहेत. ज्या उपासाने तुम्हाला त्रास होईल, देव असा नाहीये की तुम्हाला त्रास देईपर्यंत तुम्हाला काही करायला लावेल. तुमच्या लेकराने शाळेतून घरी आल्यानंतर तो तुमच्या पायावर पडतो का असा, हे माते मला एक भाकर दे, मी तुझ्या चरणाशी लोटांगण घेतो, मला भाजी दे, मला जेवण दे, मी रडतो, मी कळकळतो, मला अन्न दे. लेकरं म्हणतात का? नाही, एका वाक्यात सांगतील, आई मी आलोय, मला जेवण दे, झालं. देवाच्या प्रिय लोकांनो, आमची लेकरं जर एवढ्या विश्वासाने घरात वागू शकतात, तर आम्ही पण देवाच्या राज्यात अगदी विश्वासाने देवाकडे मागितलं पाहिजे. आणि ज्यावेळेस तुम्ही परमेश्वराकडे मागता, ज्यावेळेस तुम्ही उपास आणि प्रार्थना करता, दुष्ट आत्मे त्या स्थानामधून पळून जातात. तुम्हाला त्यांना धमकवायची गरज लागत नाही. हालेलुया. तुमची उपास आणि प्रार्थना कुठल्याही प्रकारच्या सैतानी शक्तीला दूर करून टाकतात. कुठल्याही प्रकारचे अडखळणं निघून जातात. काही लोक कशालाही घाबरतात. हालेलुया. अंधार म्हटलं की भीती, एकटं राहायची भीती, इथं भूत आहे, तिथं हे आहे, तिथं ते आहे, थरथर काप, थरथर काप. एकदम पैलवान लोक भूतभीत म्हटलं का लगेच त्यांना भीती वाटते. प्रकाश आणि अंधकार एकत्र राहू शकत नाही. तुम्ही ज्यावेळेस प्रार्थना करता त्यावेळेस सगळ्या सैतानी सत्ता निघून जातात. आणि 7वी आणि शेवटची गोष्ट, तुम्ही प्रार्थना करता त्यावेळेस तुमची आत्मिक उन्नती होते. आमेन. आत्म्यात प्रबळ केलं जातो. प्रार्थना करणं सोडू नका. निरंतर प्रार्थना करा. तुमच्या प्रार्थनेने सगळं काही चांगलं होतं. देवाचा दास शमूएल, ज्याने जीवनात कधी कुठल्या वाईट गोष्टी केल्या नाही, खरा सच्चा दास होता. आणि तो मंडळीला, इस्रायल लोकांना काय म्हणतो ऐका. 1 शमूएल 12 अध्याय 23 वचन, तुमच्यासाठी प्रार्थना करायची सोडून देणे हा परमेश्वराचा अपराध माझ्या हातून न घडो. मी तुम्हाला चांगला व सरळ मार्ग दाखवतो. प्रार्थना न करण्याचा अपराध म्हटलंय. प्रार्थना करणं चांगली गोष्ट आहे, परंतु प्रार्थना न करणं ही एक फार चुकीची गोष्ट आहे. प्रार्थनेमध्ये आम्ही प्रबळ व्हायला पाहिजे. एवढा मोठा देवाचा दास मंडळीला सांगतोय, तुमच्यासाठी प्रार्थना न करण्याचा अपराध माझ्या हातून न घडो. म्हणजे देवाचे लोक नेहमी प्रार्थना करत असले पाहिजेत. काही लोकांचा टाईम ठरलेला असतो, 15 मिनटं प्रार्थना, 15 मिनटात फुल टाईमपास करून घेतात. 7-8 मिनटाचं तर गाणंच गाऊन घेतील पहिलं, आणि नंतर जे नावाची लिस्ट आणि किराण्याची लिस्ट चालू करतील, हे देवा मला हे दे, हे देवा मला ते दे, मला हे पाहिजे ते पाहिजे. नुसतं देवापुढं एक 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 मांडतील आणि येशूच्या नावात आमेन, संपली प्रार्थना. याला प्रार्थना म्हणत नाहीत. प्रार्थना म्हणजे देवाशी बोलणं. प्रार्थना म्हणजे देवाशी बोलणं. बोलणं कशाला म्हणतात? तुम्ही फोन करता एखाद्याला आणि फोनवरती तुम्ही एकटेच बोलता का? दुसऱ्यांशी बोलताना तुम्ही एकटेच बोलता का? त्याला पण बोलायची संधी देता. समोरचा बोलतो की नाही आपल्याशी, त्याला बोलणं म्हणतात. आपण काय विचारू, तो काय उत्तर देईल, तो काय विचारेल, आपण उत्तर दे, ही प्रार्थना आहे. प्रार्थना करत असताना आम्ही प्रभूकडे विचारलं पाहिजे आणि प्रभू आमच्याशी बोलावा ही अपेक्षा आम्ही ठेवली पाहिजे. कधी तुम्हाला आवाज येईल, कधी दृष्टांत येईल, कधी दर्शन येईल, कुठल्या ना कुठल्या माध्यमातून देव तुमच्याशी बोलेल. आणि परमेश्वर बोलण्याचे 7 प्रकार आहेत. किती प्रकार आहेत? हालेलुया. पहिली गोष्ट देव स्वतः बोलतो, दुसरी गोष्ट पुत्राच्या द्वारे, तिसरी गोष्ट पवित्र आत्म्याच्या द्वारे, चौथी गोष्ट देवदूताच्या द्वारे, 5वी गोष्ट
संदेष्टाच्याद्वारे. 6वी गोष्ट स्वप्न आणि दृष्टांत. 6 प्रकारे देव बोलतो. जर ह्याच्यातल्या कोणत्याच प्रकारे नाही बोलला तर टेन्शन घेऊ नका. एक 7वी गोष्ट आहे, त्याच्यातून देव तुमच्याशी नक्की बोलणार. आमेन. देव त्याच्या वचनामधून बोलतो. आमेन. देवाच्या प्रिय लोकांनो, परमेश्वर आमच्याशी बोलत असतो आणि मग प्रार्थना करत असताना आम्ही देवाशी बोलायचं आणि देवाला पण संधी द्यायची की त्याने आमच्याशी बोलावं. आमचा देव बोलणारा परमेश्वर आहे. आमेन. हालेलुया. परमेश्वराला संधी द्या. देवाच्या प्रिय लोकांनो, एक 84 वर्षाची विधवा बायबलमध्ये आहे, जिचं नाव हन्ना होतं. लूक याचा 2रा अध्याय आणि 37 वचन. तिने आपलं जीवन कशासाठी समर्पित केलं? लूक 2 आणि 37. आता ती 84 वर्षाची विधवा असून मंदिर सोडून न जाता उपास व प्रार्थना करून रात्रंदिवस सेवा करत असे. 84 वय, तरुणपणात विधवा झाली. 84 वर्षाची होईपर्यंत त्याच मंदिरात आहे आणि उपासाने प्रार्थना करते. सातत्याने प्रार्थना केली पाहिजे. शम्वेल संदेष्टा प्रार्थना करत आहे मंडळीसाठी. हन्ना संदेष्ट्री प्रार्थना करत आहे. वयस्कर झाली तरी ती प्रार्थना करत आहे. आणि प्रार्थनेने तिला काय लाभ घडला? तिला हा लाभ घडला की ज्यावेळेस येशू बाळाचं मंदिरात समर्पण करायला मरियानी योसेफ आले, त्यावेळेस तिला येशूचं दर्शन झालं. तिला प्रभू पाहायला मिळाला. तुमच्या प्रार्थना कधीही वाया जाणार नाहीत. तुमच्या प्रार्थना व्यर्थ जात नाहीत. किती लोक आमेन म्हणते? एलियाने 7 चमत्कार केले आणि आलिशावर दुप्पट अभिषेक आला. एलियाने 7 चमत्कार केले आणि आलिशाने किती चमत्कार केले? नाही, 13 चमत्कार केले. एलियाचे चमत्कार 7, आलिशाचे चमत्कार 13 झाले. फक्त 13 चमत्कार केले, आलिशा मेला. देवाच्या प्रिय लोकांनो, पण देवाचं प्रॉमिस काय आहे? दुप्पट अभिषेकाचं, डबल चमत्काराचं. पण चमत्कार 13 झाले, एक चमत्कार राहिला. आलिशाची हाडं ज्या कबरेमध्ये होते तिथे एका माणसाचं प्रेत ठेवत होते आणि ठेवता ठेवता मेलेल्या माणसाचा स्पर्श त्या अस्थींना झाला आणि मेलेला माणूस उठून बसला. शेवटचा 14वा चमत्कार घडला. किती लोक आमेन म्हणणार आहेत? माणसं मरतात, देवाचं वचन मरत नाही. देवाने दिलेला शब्द कधी खोटा ठरत नाही. परमेश्वराने दिलेलं अभिवचन पूर्ण केलं. प्रार्थना जीवनात जे लोक जगतात, देवाच्या योजना त्यांच्यासाठी पूर्ण होतात. शम्वेल संदेष्टा प्रार्थना करत आहे. हन्ना वयस्कर झाली तरी ती प्रार्थना करत आहे. सातत्याने आम्हाला प्रार्थना करायची आहे. प्रार्थना करणं सोडू नका. कोणत्याही परिस्थितीमध्ये प्रार्थना सोडू नका. एखाद्याला विचारलं चर्चला का नाही आला? काय नाही, माझी तब्येत बरोबर नाही. काय नाही, माझी ही अडचण आली. मी तर म्हणतो अडचण आल्यावर तर चर्चला नक्की आलंच पाहिजे. आमेन. अडचण आली तर चर्चला तर नक्की आलं पाहिजे. काहीही असो, देवाच्या दारात आम्हाला येता आलं पाहिजे. तुमच्या प्रार्थना कोणत्याही परिस्थितीला बदलू शकतात. तुमच्या प्रार्थनेद्वारे अद्भुत आणि सामर्थ्याच्या गोष्टी घडतात. जसा शम्वेल संदेष्टा जुन्या करारात म्हणतो की मी तुमच्यासाठी निरंतर प्रार्थना करत आहे, त्याच्यात खंड पडू देणार नाही. मी जसं तुम्हाला काल सांगितलं, याकोब आशीर्वादासाठी प्रार्थना करतो. संत पौल कधीच आशीर्वादासाठी प्रार्थना करत नाही, कारण ज्याला येशू मिळाला त्याला आशीर्वाद मिळाले. पण जुन्या करारात पण प्रार्थना केल्या जायच्या, आजही प्रार्थना केल्या जातात. शम्वेलाने प्रार्थना केली आणि तो म्हटला की मी निरंतर तुमच्यासाठी प्रार्थना करत आहे. मी कधीच तो अपराध करणार नाही किंवा परमेश्वर होऊ देणार नाही. मी निरंतर तुमच्यासाठी प्रार्थना करेल. मग संत पौल प्रार्थनेबद्दल काय म्हणतो? कलसेकरास पत्र 1 अध्याय आणि 9 वचन. कलसे 1 आणि 9. ह्यावरून आम्हीही ते ऐकल्या दिवसापासून तुमच्यासाठी खंड पडू न देता प्रार्थना करून मागतो की सर्व आध्यात्मिक ज्ञान व बुद्धी ह्यांच्याद्वारे तुम्ही त्याच्या इच्छेसंबंधीच्या पूर्ण ज्ञानाने भरले जावे. प्रार्थनेत खंड न पडू देता संत पौल मंडळीसाठी प्रार्थना करत आहे. जुन्या करारातला दास प्रार्थना करत आहे, नवीन करारातला दास प्रार्थना करत आहे. कारण की जोपर्यंत आपण या जगात आहोत आपल्याला प्रार्थना करत राहावे लागतील. आमेन. तुमच्या प्रार्थना जीवनाच्या द्वारे अनेक लोक आशीर्वादित होतील. बऱ्याच वेळा लोक तुमच्या विरुद्ध कट कारस्थान रचतील. अशा प्रसंगी तुम्ही काय करायला पाहिजे?
हा, जेव्हा कट कारस्थान रचलं जाईल तेव्हा पण प्रार्थना करायची. दानिएलाच्या काळात दानिएला विरुद्ध कट रचण्यात आला. प्रियांनो, कान उघडे ठेवून आहे का? आणि जर तुम्हाला हे समजलं तर इथून पुढं काहीही परिस्थिती असतो जगात, तुमचं प्रार्थना जीवन कमजोर होणार नाही. आणि जो प्रार्थना करतो त्याच्यावर वैरी हात नाही टाकू शकत. प्रार्थना जीवनात प्रबळ व्हा. या ठिकाणी दानिएल, त्याच्या विरुद्ध कट रचण्यात आलाय की दानिएलाला कसं मारण्यात यावं ह्याच्याविषयी काही लोक मिळून कट रचतायत. वाचूया आपण दानिएल 6 अध्याय 7 वचन. दानिएल 6:7. राज्यातले सर्व देशाध्यक्ष, नायब अधिपती, प्रांताधिकारी, मंत्री व सरदार यांनी असा विचार केला आहे की अशी एक राजाज्ञा व्हावी व अशी सक्त द्वाही फिरवली जावी की हे राजा 30 दिवसापर्यंत आपल्याशिवाय कोणत्याही देवाची अथवा मानवाची आराधना कोणी करील तर त्याला सिंहाच्या गुहेत टाकावे. काय फरमान सांगितलं? राजाशिवाय कोणाचीच प्रार्थना करायची नाही. म्हणजे राजाच देव आहे. त्यांच्यासाठी कोण देव आहे? दानिएलाच्या काळामध्ये बाबेल परगण्यामध्ये त्यांनी ठरवलं की राजा हाच देव आहे, बाकी कोणी देव नाही, आणि ह्या राजाशिवाय कोणाचीच प्रार्थना करायची नाही. दानिएलाला कळालं आणि दानिएलाने काय केलं? दानिएलाने आपली प्रार्थना बंद केली नाही. डायरेक्ट 10वं वचन आपण वाचूया. दानिएल 6 त्याच अध्यायामधलं 10वं वचन. ह्या फरमानावर सही झाली आहे असे दानिएलाने ऐकले तेव्हा तो आपल्या घरी गेला. त्याच्या खोलीतल्या खिडक्या यरूशलेमेच्या दिशेकडे असून उघड्या होत्या. त्याने आपल्या नित्यक्रमाप्रमाणे दिवसातून 3दा गुडघे टेकून प्रार्थना केली व आपल्या देवाचा धन्यवाद केला. आमेन. दानिएल राजाच्या फरमानाला घाबरला नाही. राजाने जे काही सांगितलं त्याच्या विरुद्ध जाऊन त्याने प्रार्थना केली. आपल्या देवाची त्याने आपल्या नित्यक्रमाप्रमाणे 3 वेळा प्रार्थना केली. आणि मग काय, वैऱ्यांनी पाहिलं आणि दानिएलाला बरोबर सिंहाच्या गुहेत टाकलं. देवाच्या प्रिय लोकांनो, प्रार्थना करणं त्यांनी सोडलं नाही. सिंहाच्या गुहेत टाकायची वेळ आली तरी चालेल, देव मला तिथून वाचवणार, पण त्याने प्रार्थना करणं सोडलं नाही. देवाच्या प्रिय लोकांनो, सिंहाची गुहा कशाला दर्शवते? सिंह कोणाला दर्शवतो? गर्जणारा सिंह म्हणजे कोण आहे? सैतान आहे. दानिएलाच्या मनात त्या गर्जणाऱ्या सिंहाची भीती नाही, कारण त्याला माहित आहे यहुदा वंशाचा सिंह माझ्या बरोबर आहे. माझा परमेश्वर माझ्या बरोबर आहे. मी सिंहाला घाबरणार नाही. परमेश्वर माझ्या पक्षाचा आहे. मला काही भीती नाही. देवाच्या प्रिय लोकांनो, दानिएलाने प्रार्थना केली आणि त्या प्रार्थनेमुळे दानिएलाला सिंहाच्या गुहेत टाकण्यात आलं. देवाच्या प्रिय लोकांनो, जेव्हा तुमच्या विरुद्ध कट कारस्थान रचलं जातं, तुम्ही काही करू नका, तुम्ही फक्त प्रार्थना करा. तुमच्या प्रार्थनेच्या जोरावरती वैऱ्याचे सगळे जळते बाण नष्ट करण्यात येतील. वैऱ्याच्या सगळ्या योजना नष्ट करण्यात येतील. तुमच्या विरोधात कोणीही असेल त्यांच्याशी लढायला जाऊ नका. तुमच्या बाजूने लढणारा तुमचा जिवंत देव आहे. तो तुमच्या पक्षाचा आहे. तुमच्या बाजूने तो उभा आहे. जेव्हा जेव्हा तुम्ही अरिष्ट पाहाल, जेव्हा संकट पाहाल, प्रार्थना जीवनामध्ये प्रबळ व्हा. आमेन. प्रार्थना जीवनामध्ये प्रबळ व्हा. प्रार्थनेच्या द्वारेच दानिएल सिंहाच्या गुहेत आहे आणि सिंहाच्या गुहेत पण परमेश्वराने त्याला देवदूत पाठवून वाचवलं. आमेन. किती अद्भुत काम आहे. प्रत्येक परिस्थितीत आम्हाला वाचण्यासाठी परमेश्वराने प्रार्थनेचं हत्यार आपल्याला दिलेलं आहे. ज्यावेळेस दानिएलाच्या विरुद्ध कट कारस्थान होत होतं, दानिएल त्यावेळेस प्रार्थना करत होता. ज्यावेळेस येशूच्या विरुद्ध कट कारस्थान होत होतं तेव्हा येशू सुद्धा प्रार्थना करत होता. वाचूया आपण लूक याचा 22वा अध्याय 41 आणि 42 वचन. लूक 22:41-42. मग त्यांच्यापासून सुमारे धोंड्याच्या टप्प्या इतका तो दूर गेला आणि त्याने गुडघे टेकून अशी प्रार्थना केली, हे पित्या, तुझी इच्छा असली तर हा प्याला माझ्यापासून दूर कर, तरी माझ्या इच्छेप्रमाणे नको, तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे. येशू गेतसेमाने बागेत प्रार्थना करत आहे.
जागृत आहे, प्रार्थना करत आहे. शिष्य झोपा काढत आहेत. येशू प्रार्थना करत आहे. यहूदा 30 रुपये घेण्यासाठी गेलेला आहे. येशू प्रार्थना करत आहे. शिपाई त्या यहूदा बरोबर येशूला पकडण्यासाठी आलेले आहेत. सगळी परिस्थिती आजूबाजूला नकारात्मक आहे, पण येशू ख्रिस्त प्रार्थना करत आहे. आमेन. येशू ख्रिस्ताने अशी प्रार्थना केली गेतसेमने बागेमध्ये, आणि ती प्रार्थना करत असताना रक्ताचे थेंब पडावेत असा त्याचा घाम पडत होता. वास्तविक असा घाम माणसाला येऊ शकत नाही. रक्ताच्या थेंबांसारखा घाम माणसाला येऊ शकत नाही. पण सायंटिस्ट लोक, वैज्ञानिक लोकांनी शोधलं की हा घाम कधी येतो. एकच कारण आहे असा घाम येण्यासाठी. एखाद्या व्यक्तीने ताकदीपेक्षा मोठं वजन जर उचललं पैलवान लोकांनी, तर शरीरात ज्या बारीक बारीक रक्ताच्या नसा आहेत त्या फाटल्या जातात, आणि त्याच्यामधून रक्त घामात मिक्स होऊन बाहेर निघतं, तेव्हाच होऊ शकतं. येशू गेतसेमाने बागेत कसलं ओझं वाहत होता. तुमच्या आणि माझ्या पापाचं ओझं वाहत होता, आणि म्हणून तो भार त्याने स्वतःवरती घेतला. रक्ताचे थेंब पडावेत असा त्याचा घाम पडत होता. प्रियांनो, रडला, विव्हळ झाला, प्रार्थना करत राहिला, आणि त्या समयी वैरी त्याच्या विरुद्ध षड्यंत्र रचत होते. वैरी त्याच्या विरुद्ध चालले होते. देवाच्या प्रिय लोकांनो, आज मंडळांना प्रार्थनेची जास्त गरज आहे. तासन तास प्रार्थनेमध्ये बसा. दिवसातून 1 तास, 2 तास, 4 तास, जेवढा वेळ तुम्हाला मिळेल तेवढा वेळ प्रार्थनेमध्ये घालवा, आणि जास्तीत जास्त प्रार्थना करा. तुमच्या प्रार्थनाच तुम्हाला जयवंत करणार आहेत. तुमच्या प्रार्थनाच तुम्हाला प्रबळ करणार आहेत. तुमच्या प्रार्थनेच्या द्वारेच तुमचं जीवन अधिकाधिक आशीर्वादित होणार आहे. प्रार्थना जीवनामध्ये प्रबळ व्हा. ज्यावेळेस हिजकियाकडे संकट आलं, 2 राजे 20 अध्याय 1 ते 3 वचनामध्ये हिजकियाने काय केलं. भिंतीकडे तोंड केलं आणि प्रार्थना केली. हिजकियाला कळालं तो मरणार आहे. हिजकियाने भिंतीकडे तोंड केलं, मनस्वी रडला. बायबल सांगतं इतका रडला, ओक्साबोक्षी रडला. ज्या संदेश त्याने सांगितलं तू मरणार आहे, त्यानेच परत येऊन सांगितलं की परमेश्वर तुला 15 वर्ष वाढून देत आहे. प्रार्थनेची अनेक उदाहरणं बायबलमध्ये आहेत. पेत्र तुरुंगात आहे, मंडळी प्रार्थना करत आहे, आणि प्रेषित 12 अध्याय 4-5 वचनात सांगितलं आहे मंडळी प्रार्थना करत आहे, आणि पेत्राला जेलमधून देवदूताला पाठवून देवाने बाहेर काढलं. हन्नाची प्रार्थना आहे, येशूची प्रार्थना आहे. बायबलमध्ये प्रार्थनेची असंख्य उदाहरणं आहेत, आणि त्या सगळ्या गोष्टीतून आपल्याला काय पाहायला मिळतं की प्रार्थना आमच्या जीवनासाठी खूप महत्त्वाची. प्रत्येक कठीण प्रसंगामध्ये प्रार्थना करा. प्रत्येक आपल्या अडचणीच्या समयामध्ये प्रार्थना करा. काय करा? काय करा? प्रार्थना करा. प्रार्थना करणं सोडू नका. आमच्या जीवनासाठी प्रार्थना एक फार मोठं हत्यार परमेश्वराने दिलेलं आहे. देह अशक्त आहे, पण प्रार्थना करत राहा. पवित्र आत्म्याच्या शक्तीने तुम्ही सशक्त व्हाल. प्रार्थना करत राहा. प्रार्थनेत खंड पडू देऊ नका. पवित्र आत्मा तुम्हाला शिकवणार. रोम 8:26 प्रमाणे पवित्र आत्मा तुम्हाला सांगेल कोणत्या गोष्टीसाठी प्रार्थना करावी, कशी प्रार्थना करावी, कोणत्या शब्दाने प्रार्थना करावी, प्रार्थनेत आम्ही काय बोलावं, कशी देवाकडे प्रार्थना सादर करावी. प्रार्थना जीवनामध्ये प्रबळ व्हा. जे लोक घरामध्ये जास्त प्रार्थना करतात, जे लोक एकांतात जास्त प्रार्थना करतात, त्यांना लोकांमध्ये आल्यावर जास्त प्रार्थना करायची गरज पडत नाही. हालेलुया. येशू डोंगरावर जाऊन रात्र प्रार्थना करायचा. मग लोकांमध्ये येऊन त्याला खूप आटापिटा करायची गरज नव्हती. लाजरा बाहेर ये, जक्कया खाली ये, एका शब्दात तू बरा झाला आहेस, जा शिलोवरती जाऊन दो. एक वाक्यात लोकांना आरोग्य मिळायचं. जर तुम्हाला वाटतं ते सामर्थ्य तुमच्याकडे यावं, तर तुम्हाला प्रार्थना जीवनात प्रबळ व्हावं लागेल. आमेन. हालेलुया. प्रार्थना जीवनात प्रबळ व्हा. एकदा मला पुण्यातून फोन आला, आणि तिथं काय घडलं की एक आर्मी ऑफिसर सुट्टीवर आला, आणि सुट्टीवर आला आणि मोटरसायकलवर जात असताना त्याचा ॲक्सिडेंट झाला. आणि असा ॲक्सिडेंट झाला की त्याच्या डोक्याला मार लागला आणि तो ICUमध्ये गेला, कोमात डायरेक्ट. आणि 1 महिना तो बेशुद्ध अवस्थेत कोमामध्ये. मला फोन आला, पास्टर प्रेयरसाठी या. मी म्हटलं पुन्हा माझ्या रस्त्यातच आहे, येता जाता कधी पण येऊ शकतो मी म्हटलं अशा दिवशी मी येतो तिथं.
आणि मी तिथं मिलिटरीचं हॉस्पिटल होतं, तिथं मी गेलो. त्यांनी सांगितलं अशा अशा वॉर्डमध्ये ठेवलं आहे. आणि मग मी तिथं गेलो आणि जसं त्या ICUमध्ये गेलो प्रियांनो, ICUमध्ये जसं गेलो आणि तिथं जाऊन त्या बेडच्या बाजूला उभा राहिलो. मध्ये तो व्यक्ती, पलीकडं त्याची बायको, अलीकडच्या बाजूने मी अजून प्रार्थना पण नाही केली. आणि मी पूर्ण रस्त्याने ठरवून आलो, जाईल देवाच्या सामर्थ्यात अशी प्रार्थना करेल. तो परिवार रडतोय, देवा त्याला बरं कर. मी पूर्ण रस्त्याने अन्य भाषेत प्रार्थना करत 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 तिथं पोहोचलो. आता मी म्हणणार आहे, ताई आपण प्रार्थना करूया. प्रार्थना करायच्या आधी त्यांनी डोळे उघडले. हालेलुया. बायकोला म्हणतो मला पाणी दे. तो म्हणतो तुम्ही काय केलं? ती बहीण विचारते तुम्ही काय केलं? तुम्ही प्रार्थना पण नाही केली, तुम्ही आले. अरे म्हटलं मी नाही आलो, माझा येशू आला आहे. हालेलुया. माझ्या प्रभूचं सामर्थ्य आलंय. तात्काळ त्याने डोळे उघडले. प्रभूने त्यांना 100% हील केलं. जर तुम्हाला वाटतं हे सामर्थ्य तुमच्याकडे आलं पाहिजे, जर तुम्हाला वाटतं की तुम्हाला बोलण्याच्या आधी प्रभूने चमत्कार केले पाहिजेत, प्रार्थना जीवनात स्ट्रॉंग व्हा. लोक तुम्हाला सांगतील आमच्याकडे या, 6 महिने शिका, मग आम्ही तुम्हाला शिकवतो भविष्यवाणी कशी करायची. आमच्याकडे या, 1 वर्ष थांबा, आम्ही तुम्हाला सांगतो की कसं आजार बरे होतात. मी काय म्हणतो, ह्या कोणत्याच झंझटमध्ये पडू नका. किती लोक आमेन म्हणणार आहेत? कोणता क्लास करून तुम्ही हिलिंग डिलिव्हरन्स नाही करू शकत. कोणी तुम्हाला शिकवू नाही शकत भविष्यवाणी कशी करायची. तुम्हाला फक्त एक रहस्य आहे, येशू बरोबर वेळ घालवा, तुम्ही येशू सारखे होऊन जाल. हालेलुया. तुमच्या जीवनात ते देवाचं काम होऊन जाईल. लोखंड आणि लोहचुंबक हे 2 वेगळ्या गोष्टी आहेत. पण जर लोखंड लोहचुंबक बरोबर खूप काळ ठेवलं तर ते लोखंड पण लोहचुंबक बनून जातं. हालेलुया. येशू बरोबर राहून राहून येशूचं कृपादान तुमच्यामध्ये येणार. हालेलुया. जे येशूच्या शब्दाने घडतं ते तुमच्या शब्दाने घडायला सुरुवात होईल. जे येशूच्या प्रार्थनेने झालं ते तुमच्या प्रार्थनेने होईल. कारण त्याने अभिवचन दिलंय की मी तुम्हाला आशीर्वादित करत आहे. कसा आशीर्वाद दिलाय? की जे काम मी केलं ते तुम्ही कराल. हालेलुया. आणि प्रभूने सांगितलं तेवढंच नाही, त्याच्यापेक्षा मोठी कामं तुम्ही करणार आहात. देवाने तुम्हाला अद्भुत काम करण्यासाठी निवडलंय. प्रार्थना जीवनात प्रबळ व्हा. जास्तीत जास्त वेळ प्रार्थनेमध्ये घालवा. तुमच्या जीवनात अद्भुत आणि सामर्थ्याच्या गोष्टी घडतील. हालेलुया. बोलो येशू मसीह की